झाली तयारी? बघू आता शिवजयंतीचं मुलांनी काय काय तयारी केली. तू गावात तुझ्या मैत्रिणींना महिला वर्गाला सांगितलं काय? नाही, अजून काही कोणाला कल्पना नाही दिली मी. बघते मी. चला, आपल्याला अतिशय चांगला कार्यक्रम करायचा आहे. अमर, काय करतोस इथं? मुलांची वाट बघतोय. आपल्याला शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जायचंय. तयारी झाली तयारी सगळी संध्या रात्री केली, फक्त झेंडा लावायचा. मुलांना सांगितलं? हो, सांगितलं. बरं. काव्य आहे तुझ्या मदतीला? काव्याला घेऊन जा, तोपर्यंत मी पुढे जातो. हा, अमर, झाली का सगळी तयारी? हो, झाली. फोन करून बोलून गेले की? हो. हॅलो, दिवड्या कुठे आहे? अरे आज शिवजयंती ये ना लवकर. मी मंदिरापाशी बसलो, झेंडा घेऊन ये लवकर. हा, ये शकलेला टपसा दोघाला घेऊन ये आणि लवकर ये. हा, चालतं. हॅलो, हा पूजा, कुठे घरीच आहेस ना? हा, अगं ऐक ना, आपली शिवजयंतीची तयारी झाली की नाही? तुला माहिती आहे का नाही कार्यक्रम आहे आज? हा, तर तू लवकर तिकडं ऐशीपाशी आहे. हा, आमची तयारी झाली. आम्ही येतोयच आहे. अमर वगैरे आहे इथे. आमची तयारी झाली, लगेच येतो आम्ही. तू ये लगेच. अजून कोण असतील तर त्यांना पण सोबत घेऊन ये. हां हां, चालेल. हो हो, हां, लगेच ये. चला अमर, येते पूजा. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची 390वी जयंती आपण या ठिकाणी आपल्या गावामध्ये साजरी करत आहोत. इथं उपस्थित असलेले गावचे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे सदस्य, त्याचबरोबर महिला वर्गातील काही आमच्या महिला आणि तात्या आणि ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं स्वागत करतो आणि शिवजयंतीचा कार्यक्रम आपण आपल्या गावामध्ये साजरा करीत आहोत. 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं ते तुमची आमची प्रेरणा असलेलं छत्रपती शिवाजी महाराज, यशवंत, कीर्तिवंत, प्रज्ञावंत, शीलवंत, राजाधिराज महाराज श्री 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 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं आपण या ठिकाणी साजरी करीत आहोत. आणि ही साजरी करत असताना 350 वर्षापूर्वी या रयतेला जो त्रास होता, मुघलांचा त्रास होता, अन्याय होत होता, मंदिरं पाडली जात होती, रयत अक्षरशः
या त्रासाला कंटाळून गेले होते. हे स्वराज्याचं स्वप्न ज्या आऊसाहेबांनी पाहिलं, राजमाता जिजाबाईंनी पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये ते संस्कार रुजले गेले आणि तेव्हापासून चालू झाला हा प्रवास, संघर्ष आणि लढाई. याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांनी त्यांना आयुष्य भेटलं फक्त 50 वर्षाचं. ह्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये 350च्या वरती किल्ले ज्यांनी जिंकले, मुघलांच्या विरोधात लढाई केली, अन्याय करणाऱ्या शक्तीच्या विरोधात लढाया केल्या, संघर्ष केला, प्रजेला सुखी कसं करता येईल याचा सातत्याने विचार केला. त्यावेळी ठराविक असे तास नव्हते. अशी संकट आलं तर अर्ध्या रात्री उठून सुद्धा घोड्यावर टाच मारून, टांग मारून छत्रपतींना जावं लागायचं. महाराजांनी आपल्यासाठी जो त्याग केला, आपल्यासाठी जो संघर्ष केला, लढाया केल्या, तो आज आपण या स्वातंत्र्यामध्ये एक मोकळा श्वास घेत आहोत. हे स्वातंत्र्य आपल्याला उपभोगायला मिळतंय. याच्यामध्ये एक मोकळा श्वास जर आपण कोणामुळे घेत असेल, आपल्याला प्रेरणा जर कोणाची मिळत असेल, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून मिळते. महाराज आमची प्रेरणा आहेत. आज आपण पाहतोय नुसत्या महाराष्ट्रात नाही तर या देशामध्ये, परदेशामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. म्हणजे 7 समुद्राच्या पलीकडे ज्यांचं नाव गेलं ते आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या बाबतीत मला प्रकर्षाने या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, ते म्हणजे त्यांनी महिलांना सन्मान दिला. आपल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन जात असताना स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, महिलांच्यावरती अत्याचार, अन्याय होता कामा नयेत याचा पण त्यांनी सातत्याने विचार केला. प्रजा सुखी कशी होईल आणि महाराजांच्या सैन्यातला, मावळ्यातला प्रत्येक शिलेदार, प्रत्येक सैनिक तो कुठल्याही जाती धर्माचा असो, महाराजांनी त्याच्यावरती प्रेम केलं, सैनिक म्हणून प्रेम केलं. कारण त्यांनी जाती धर्म विरहित अशा प्रकारच्या राज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलं होतं. उपस्थितांना मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भारतीय राज्यघटना लिहिली आणि ही राज्यघटना लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधानामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे आणि तो म्हणजे ही राज्यघटना लिहून पूर्ण होईपर्यंत माझ्या समोर प्रतिमा होती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन मी ही राज्यघटना लिहू शकलो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा होती छत्रपती शिवाजी महाराज, तशी आपल्या प्रत्येकांची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज. आज ही शिवजयंती साजरी करत असताना फक्त 1 दिवसापुरती साजरी करायची नाही, उगवणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करूनच त्यांनी जी आपल्याला त्यांचा जो सिद्धांत होता, त्यांचं जे आचारसंहिता होती किंवा त्यांचं जे वागणं होतं, बोलणं होतं, आज आपण पाहतोय ताज्या घटना आहेत. हैदराबादला घडलेलं जळीत हत्याकांड आहे, बलात्कार करून तिला पेटवून दिला त्या डॉक्टर प्रियंका रेड्डी यांचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. हिंगणघाटची महिला आहे, हिंगणघाटच्या कॉलेजच्या प्राध्यापिकेला बलात्कार करून तिला जाळून मारण्यात आलं. दिल्लीतली निर्भया आम्ही अजून विसरलेलो नाही. स्त्रियांवरती अत्याचार होतात. अजून सुद्धा समाजकंटक, या समाजामध्ये लपलेले दुश्मन समाजकंटक, समाजाला संपवण्याचा विडा उचललेले काही समाजकंटक आहेत. त्यांचा आपल्याला पराभव करायचा आहे, त्यांना आपल्याला मातीत गाडायचं आहे आणि महिलांना सुरक्षा मिळवून द्यायची आहे, महिलांना सक्षम करायचं आहे. ग्रामस्थ मंडळीनो, फक्त एकच गोष्ट सतत स्मरणात ठेवा, अन्याय घडो शेजारी की दुनियेच्या बाजारी, धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ. या स्वातंत्र्यामध्ये खरोखरच चीड यावी अन्यायाची, भीती असावी अज्ञानाची, संपून जावा राग लोभ मत्सर, लोपून जावी कटुता, पाय घट्ट जमिनीवर रोवून नजर असावी आकाशाकडे, आपल्या ध्येयाकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण आम्हाला जगण्याची एक नवी प्रेरणा देईल. यापुढच्या काळामध्ये आपण एकच आपल्यासाठी नियम आखूया, आपण महिलांना सन्मान देऊया. विनाकारण कुठल्याही महिलेला छेडछाड करायचं कारण नाही ना. असं होत असेल तर आपण त्या ठिकाणी तुटून पडू, त्याचा प्रतिकार करू, अन्यायाचा बदला घेऊ. एवढंच या ठिकाणी आज आपण स्मरण करूया. एवढंच थांबतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आज शिवजयंती निमित्त इथे सर्व जमलेल्या शिवभक्तांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आताच आपल्या बाप्पासाहेबांनी त्यांचे मनोव्यक्त व्यक्त केले.
अरे झोपतोय का वर? आता काम धंदा नाही ना करायला कुठे गेला सारखं? काश करायला मला अभ्यास केला नाही कसला अभ्यास होता? तुम्हाला माहिती नाही परीक्षा अभ्यास होतो कुठल्या गेले सकाळचा माणसं बोलत नाही भारी परीक्षा देतो ना इंग्लिशची काही इंग्लिशच नाही माणसाला स्वप्न वाटत नाही कसली स्वप्न बघत होता? कसली स्वप्न बघत होता? काय बघतो सगळं? असं मला काय सगळं तुम्हाला सांगू का अरे वा भारी स्वप्न बघतो गडी किती वेळ काय झालं मग ट्रिपचं? नाही राव, सोमवारी भरलीच नाही. मग आता गुरुवारीच म्हणायचं. डायरेक्ट गुरुवारीच गेलं. सोमवारी भाडी बिले कमी लागली. कुठं आहे आता ट्रान्सपोर्ट? नगरात आहे. तो एक ट्रान्सपोर्टला उभा आहे. भाईजान जातो कडे. मला येतो राजावरचा फोन येतो, मी जातो. ह्यांचं कचकच झालंय माहिती का? गाय गेली तर बैल आला तर गाय जाती पळून येते. असं काम झालं या. तुझं काय येते जवळ? तुला काम धंदा सगळा सगळा कशाला त्याला कामधंदा काढतो आता? आधीच टपरी बंद पाडली त्याची लोकांनी. अरे तिला का बसू दे की काय झालं की लगेच काम धंदाच का? सारखं काम धंदाच करायला. तू कर जरा काम धंदा आणि पैसे दे माझं. तुझं डोळं कसं काय सुचलं? अरे काल शिवजयंती होती, तुझं काम पडलं आणि रात्री गेलो आणि बसला अभ्यास करत. मग सकाळ झाला उठाय उशीर. तोवर टिपाडा आली आणि बसली माझ्या बोकांनी. कसं तरी चांगलं स्वप्न पडलं होतं, ती बी पटांगण केलं त्या स्वप्नाचं. आला वा बेवडा. एवढा कोणाला म्हणतो रा? आला का रोज सकाळ सकाळ का येतोय दारू पिऊन बेवडा कोणाला म्हणतोय का म्हणतोय? अरे तू सारखं हे तर वळू मारल्या बसलाय. काम दादा करून मी 10 रुपये देतो स्वतःच्या कष्टावर. फिकडवर चाललाय चालू सरपंच इथं जेवायला उपटायला. यांना ज्वारी काढाय जायचं आपण हजार किती? 300 रुपये. 400 रुपये 400 मालकाला तर परवडते आम्हाला. ए बाबा, पुढ्या पाण्याचं भागलं तरी बाद झाले. मी कशाला येऊ? टपरी बंद आहे, चल ना. पण आम्हाला माहित झालं तर आम्ही मला हाणायची परत. आम्ही काय करत नाही, चला ह्याला घेऊ. राडा होईल. असे करायला वापा ह्यांना 500 रुपये हजेरी द्यायची. भरपूर होते. जेवढं रोज रुपये कुठे एवढ्या अंगाव कुठे? आपण जरा दिनी बनवा बापा टाकला होता का असं बेवड्या? फुकट सुद्धा परवडायचा असती. दोन कवळं बासे आता बसला नाही एवढं पाटा लावायचं. मोठं चिपाट आरती दारूच पडती बाहेर. ती गावात निम्मी आरती राहिले 2-4 करायचं. 300 रुपये एवढं कमी असतो आपण. टाइमपास करून उचल. तुला काय करायचं तुझं बघ. तुम्हाला काय आता खाली गेला का?
मग काय आहे ना ती भावाच्या ह्याच्यावर जीव तुझी ना. मग भावाच्या जेवळ काय करणार आहे मी? पण आम्ही कष्ट करतोय ना इथं. अरे सगळं बाहेर द्यांच्या डोक्यावर बांधून गावात हिंडायची सवय लागली वरची गाडीवर. उरपाट बाच्या गाडी बाण दिलेला गाडी मला तिला पैसे सांगा काय तुला ए नीट टाकायचं टाकले नीट टाकलंय तू काय मालकी नाही बाप्पाला मला काय पाठवले दुसरं करायला ए गप्पे आंबर पाण्याचं बघायला का तुमची भांडणं काय आम्ही ऐकायला का. अरे ज्यावरीला पाणी घातलं ना त्यांनी तुला प्यायला द्यायचं तू आता हे खरं नाही का मात्र बरं का. त्याला हिनं 4 पीस पाणी आणतो. जाऊ पाणी घेऊन जा. जा पाणी घागरीत पाणी नाही.
काहीतरी बोलू होईन कल्याण मग आगीत नव्हतं फुकड्यात पडायची काम. चप्पल राहिली माझी, चप्पल घेतली. चप्पल बघ पडली राहिली. चला काय असेल ते असेल. तिकट काय लागतंय ग? मिरच्या निवडत होते. अरे यार काय मुका घेतो काय? अरे मग काय दोनल्या तू काय करतो का? सकाळ सकाळ 7:30 ला येत आहे. शकले झालं गाड्या पुढे आल्यावर हाकलाय कावळा तुला खायचाय का? काय एवढा मोठा गोड माझा आलाय का आमसारखी बिवडी बरी केला का? अरे जाय तुला खाल्ले तू काय डोखावून उडी. काय होती तर काय मग मजा आली ना पोहायला? अरे काय बोलते काय बोलते जे हाय ते बोलली. काय ती बारक्या पोरींनी बोलते काय ढकलून दिसते. मला वाटलं तिला ढकलून. तुला समान काय सांग ना. समजा काय म्हणजे तुम्ही ना करून माझ्या वाटलं तर मम्मी काय सोडलं का तुला? वाटरला गेल्यावर काही विहिरी ढकलून द्यायची नसते एवढं लक्षात घेतो. पोहा येतं ना मग पवा येतं मग तू काय बी करशील का? काय बी करशील का? कशाला काय? पीठ नास करून झाला तर नासके डबा तरी दे की. सोड. या डुकरांनी माझा डब्बा सगळा पाळला तर आमची आई काय म्हणन बरं? समाधान झालं ना तुमचं? हो झालं झालं पीठ नास करून झालं. तुझ्या आईला घरी काय सांगणार आहे? सांगा डबा सांगला म्हणून. तुझ्या घरी पीठ घेऊन यायचं आणि मम्मीला द्यायचं. बर जा निघ. हे घे डबा. ए निघ. निघ नाही घ्यायचं आणि देऊन यायचं. नाही ना नीट नाही जा टाकून दे तिकडे. टाकून दे काय? ते टाकून दे इकडे. तुझ्या घरचं पीठ होतं का? हे टाकून चल. टाकून दे काय? तिचं पीठ नुकसान झालंय. भरपाई कोण करून देणार? माहित काय माहित काय? दिवड्या समजाव त्याला. काय रे तुझ्या मुळे असलं रोज उठून भांडण करायची पाळी ही करायची. तुम्ही करता भांडण का आम्हाला निस्तरायची पाळी. त्या पोलीस आता आहे भांडण करा तुम्हाला. ह्या नासके मोठा डबा सांडला बघ सगळा. आता भरून द्यायचा तुम्हाला डब्बा. हाफ तिकीट. हे तुमचं रोजच आहे का असलं? अरे काय रोजच मडन त्याला कोण रडा आमच्या बोकांडी बसताय ना. अरे काय करतो पण ती तुमचं आर्मी कोण आम्हाला हे होतं का तुम्हाला काय लागा अकलीला भागत नाही. खिरीत काय पडतंय पिठात काय लोळतंय असलं अरे काय आहे तुमचं का? परत ते बी करते मी बी एकटा करत नाही. मला काय अरे खड्या करायच्यात ना कोळ्या खोड्या तुझं तुझा निस्तार आमच्यानं तर बोकांडे आणत दोस्ती काढली तुमच्या दोस्ती काय मग दोस्ती पिठाचं हे करतं काय ती. तिची म्हातारी आल्या आता घरापर्यंत काय करणार? पुन्हा काय करा भांडण कुणी करत पाहिजे तुमच्यासाठी मी पूजा. कोणासाठी काय लय आयरच केला तो आम्हाला. आता ते पूजेचं दिसतं तुझ्या आई भाड्या तुला. मला शेवट दुसरी द्यायचंय का? अरे पण मी काय म्हणतो आता त्या पूजाचा डबा सांडला तुला पिठाचं काय करायचं आता? मी मुद्दाम केलं का? मुदाम केलं का म्हणजे तुमची भांडणं त्या पूजाला त्रास कर तुझ्या आई हानी दिला. जाऊन दे मरू दे, काय काय आता चला यायचं. काय लागा तुमचं हे? लागा तुझं लागा उगाच लागा हाताने आगीत नव्हतं थोपड्यात पडायची काम आहे. काढवायचे पेंड्या बांधायचं म्हणजे सोपं नाही. तू लय दिवस झाला असं काय चमचमी खाल्लंच नाही. लय भूक लागली. पोळ्या कालच खाल्ली. अरे पोळे काय खातो नळी खा नळी. 500 रुपये किलो 500. अरे 300 रुपये झाले कोंबडीचं मटण. अरे काय कोंबडीचं मटण 300 रुपये किलो काय खातो चौकोलात असल्या. आता मी काय म्हणतोय पैसे कशामध्ये द्यायचे त्याला मारू घे. चल
कोंबड्या गावाला मिळाल्या वय त्या दिवशी पण तुम्ही कोणाच्या पटापटा बोला थांब तुला 90 सांगतो कालवा करू नको 90 बोलतास ना 90 पैसे 90 त्या दिवशी बी करा कोणाचं काय करावं बेत करायचं आपल्याला बेत करायचा आहे कालवा करू तुला मग का ए जिजे तुझ्या नातूनी माझ्या कोंबड्या चोरल्यात तुला काय कळतंय का नाही माझा नातू गरीब आहे गरीब आहे बाई. खाऊन माज नाही काय तोंडाचा हातनं बी काळा वरनं बी काळा आहे. तू तर लय शहाणा नाही हा तुला कळलं का आणि ही बी आता की जाय का हा तू काय घेते काय जेवण काय आमच्या घरावर ठेपसा ठेवला सगळा तुमच्या घरामध्ये कॅप्शन ठेवलेला तुमच्या कोंबड्या बिबड्या काय तुम्हाला कोणी सांगितलं पण आम्ही तुमच्या कोंबड्या द्या तुम्हाला कोणी सांगितलं कोणी बैठकीतलंच आहे की पण काय मग काय बोका आलता एक ती बोके नेलं असेल बघितलं मी दिसला होता तू कोण कोण अजून कोण तुमच्या कोंबड्यावर जिथे आम्ही नाही काय यांच्या कोंबड्या बिबड्या काय चोरलेल्या तेवढ्या चोरल्याचं आपण कोंबड्या नाही नाही अजिबात नाही कोंबड्या चोरल्या हो तुमच्या काय कोंबड्या आम्ही चोरल्या तो नाव नाही ती चाल घेते आपल्या काय अवघडच आहे सगळं अरे पण आपण नाही कोंबड्या चोरले ही बाई काय घेते खोटं बोलते हे आम्ही काही कोंबड्या बिबड्या काय आम्ही कुठे गेलो नव्हतो रात्री देवळात आम्ही जेवणात बसलो होतो आम्हाला काय माहित नाही ही बाई खोटं बोलते काय लागाय कोंबडी कोंबडी अहो पण नाही वाजलेला करायला कसं घेता दुसरा कोणतरी नाही घातला तुमच्या खायला 2-2 कोंबड्या लागतात अहो पण आम्हाला नाही तिथे अभ्यास करत होतो अगं नाही ना तू घरी होता माझा कशा होता मी बघितलं अहो ह्या उघडे काय हिला कारण आपल्या आळ घेत अहो पण आम्ही राहिले तुमच्या कोंबड्या आता काय आवडत अहो पण आम्ही नाही कोंबड्या झाले तुमच्या नसतं उद्या डोक्यावर अरे काय शकेल बाय काय झालंय अरे आपलं काय चालायचंय आई रोजच चालायचं काय चालायचं टपरीला मोकळी मोकळी दिसते जरा सामान वाढव की तुम्हाला मास्का लावतोय का चुना लावतोय बघा ताई अला तुला चांगलं सांगायला तुला रागच आहे तुला का मग आता काय तू ही असं बोलल्यावर काय म्हणायचं बरं जाऊ दे पुढे दे उधारी बंद केली मी नाही बाबा 10 रुपयाच्या पुढे किंमत करतोय लागा दोस्ताची सकाळीपासून भवानी झालं अजून लगेच आला उधारी मागाय तू आधी तू तुझं सगळं अरे तुझं पैसे माझ्या पैसे आहेत म्हणजे बचत आहे तुझं बचत खात आहे माझ्या पैसे आपली दोस्ती वेगळीकडं आणि ती धंदा वेगळीकडं आम्ही त्या दिवशी चिडली माझ्या जत्रा टायमाला सगळे खाट्या देऊन टाकतो नाही बाबा नाही जमत नाही बघ किती तुझी उधारी पहिले बघ ना ती 320 रुपये अरे हजारात बोल लाखात बोल असले 320 रुपये लागा तुला लागा बुचकळून काढेल लागा पैशात मी झाला का फुकट्या सकाळी सकाळी हाणतो गरीब आणि ती हे करतोय काय आमच्या म्हातारा लागा बसले छबिना तर 10,000 उडवते लागा तू लागा 10 रुपयाच्या पुढीत किंमत करतोय आमची लागा तू बापाच्या लाता खाऊन येतो आणि इथं बाता मारतोय काय खरं तुझं नको तसल्या बाता मारू जाऊ दे नका तुझी पुढे बी नाही सकाळ सकाळ तुझं बोलाय बी नाही टाकू दिलं आणि बोलतोय लागा टाकून दिले नाही यार किती उधारी किती झाली तू विचार कर ना सांगला काय ह्याला ह्याचा काय सगळं तसा बसतो का तू आला का 10 रुपयाच्या पुढीने काय लागा काय माडी बांधायला लागला वय काय रे तुझं सारखं उधारी करतोय कोण वाटतं तुझं किती बघ रे
माझं बाय बघ ना तू बघ काढ ह्याचा 7-12 काढ ह्याचा बी काढ दाखवतो की काय लागा वय गवली तर दाखवशील ना. त्याचं पहिलं त्या ह्याला पण पैसे अंडी पण नेलेली मध्ये मध्ये त्याचं ती सगळं मिळून ह्याचं पण असेल काय 250-300 माझं नाही तर तेवढं आहे तुझं पण लागा पण ह्याच्यासारखं व्हायला का तुझं काय नेमकं लागा 5 रुपयाचे पुढे तुला उलटा पालतात जाहीत ना. आला का पण तुला काय ते शेती तुला द्यायची का नाही पुढे आहे बाबा तुझं तू ती काही काम दादा बघ अजून भावानी झाली नाही इथून तुलाच सगळं इथं भांडवल गेलं ना माझं सगळं गरीब आहे का ती तुझ्यामुळे सगळं अवघड होऊन बसलं आपल्या मैत्रीतली मैत्री ठीक आहे पण सगळंच उधार द्यायचं मला आम्ही कडे बघून आमचं चुकलं रे. आम्ही असू दे बरं राहू दे का आलो देवळात ना जा निवद खायला काय गावात काय आम्ही काय नुसतं कंपळावत नाही फिरत पाहतो जिपडे तुझा बाप देतो काय मला पैसे मग लिटर लाईट आलेला का सकाळ सकाळ कुठवला का आमच्या गुटक्यावर चपलीवर आमच्याला घर इथं पसार मांडून ठेवला वाटी ती तुमचं ते लाईट गेलेली आणत होतो पैसे मामा लाईट गेली ती काढत होता मामा ती लाईट गेली ती आणत होतो मामा प्रवास कसा काय झाला त्रासच झाला मला होय झालं काम ग्रामपंचायत झालं CCTV बसून घ्यायचं झालं का हो सगळं झालं ओके ते सगळं झालं ते आपल्या रानात कामात काय झालं ती काल 5-7 गाडी होती वाटतं काढायला ती आता काय वेळाच माहिती काय वेळ गेली का हो काय वेळ सगळ्या काय दादा तू राहत गेली का हो जेव्हा झाली का सगळी हो झालं किती जण होते 5-6 जण दोघं होते आंबर टपसाळा दिवड्या पोरं होते सगळे ओके झाले काढून त्यांचं पेमेंटचं आज काम करावं लागेल देऊ येऊ का म्हणून तर हो त्यांना बोलून घ्या मग आज देऊन टाकू त्यांना अरे जेवला का नाही काय जीव तू काय करत काय मला जीव वाटत
काय कोणाला वाटतं भैयाचा फोन हा बोला की भैया बंगल्यावरती येते 5 मिनिटं. तुम्ही ज्वारी काढायला गेलते ना? हो गेलतो की तुमचं टेबल घेऊन काय नाही ते पेमेंटचं म्हणते बरं भैया म्हणते ज्वारी काढलेलं पेमेंटचं नावाखाली बोलून हाणाची बिनाची आपल्याला काय कळलं काय बरं का नाही काय काय आपण काय केलं कळलं बिळलं तर हाणाची बांगल्यावर आपल्याला मला तर होतो सचिन भावंती अरे पण तिने ढकलून दिले मला आम्ही ढकलून दिले होते ही तुला आणि मला माहिती आहे, पण कोणी गावाने आणि कोणी काय बोट काय माहिती गाड्या केलेल्या नाही अवघड आहे. त्यांनी कसं माहिती आहे पेमेंटचं नाव घेतलं तसं नसते नाही तसं होणार नाही तुला खात्री आहे ना मला काय तुम्हाला खात्री तुम्ही नव्हतं मग आम्हाला बी वाटते म्हणून ते नाही काय नाही होणार नाही ना काय लागलं ती काय तिची चूक आहे ना आपलं कसं नाव सांगितलं नाही मग तीच सांगितलं तर काय सांगते तिला मला तर नाही वाटत काय गाव आहे म्हणलं तुला दलिंदर तसं नाही म्हणजे पण काय बी कशाला म्हणतो रे तुम्ही दोघं हागड्या पुढे मी नाही गाडीत 400 रुपये रोजाने गेलो 400 घेतो रुपया कमी बघू चल काय नाही ते सगळी कामं वगैरे झाल्यानंतर उद्या सकाळी जाऊ ना आपण कसं काय ज्वारीचं काय किती निघल्या काय काढवा कसं काय किती वेळ होता का आम्हाला तुम्ही पण गेला ज्वारी काढा हो गेलतो झाले काढून चालेल बबरू अण्णांनी हे केलं बबरू अण्णांनी सांगितलं होतं आम्हाला किती जण होता साहेब आलता का हो आम्ही होती की बबरू धरून आम्ही 4 जण ते 5 जण होतो शकल्या होता किती काढवा निघलाय तर 700 दिला गप्पा हा 600 300 सव्वा 300 निघला 700 निघाला काय मत आहे का तसं नसतं ला का काय ते खरं सांग काय नाही संजय पेमेंट करून टाकलं ते उद्या काढब्याला गाड्या लावून द्या मग भरून पण घेते भरून टाकलं तेवढा कडवा अरे ते आप्पा म्हणले तू इरीत पडला होता हा ते पाणी काढायला गेलतो त्यामुळे पाय घसरला मग पडलो व्यवस्थित काढायचं जरा घसरला पाय आता काय करायचं घसरला पाय नीटच घसरू दे तुमचा फटक्यात पाय तुमचं येतो का नाही त्याला काय कळतं मोठ्या माणसाचं बोला काय बोलायचं अरे आम्हाला लागलं का कुठं नाही कुठं नाही लागलं काव्या चिया घेऊन ये रे आम्हाला त्यांना जावायला चहा काय जायला उशीर झाला असं म्हणतो. तुझी काय तुत्री बित्री वळती का काय रे आम्हाला जायचंय म्हणतोय जरा नीट बोल बघून आम्हाला जायला म्हणतो येणार तू आता इथनं पुढा तेवढा कडवा भरून घे आम्हाला आजच्या दिवस आज तुम्ही उद्या गाड्या पाठवून द्या तेवढं उद्याच्या गाड्या भरून द्या आमचं काम आहे अरे आज कालचं पेमेंट करून काय काम आहे आपल्याला त्याला चालू आहे आमचे बुद्धी चालू या भरून तेवढा कडवा भरून मला अभ्यास असतो सारखं नाही घेऊन जा पेमेंटमुळे मी नाही पण सगळं काम असतं त्याला काम असतं आम्हाला एवढ्या वेळेस चकलेट गावाला गेला 1 दिवसाची वेळ काढा जरा नाही वेळ नाही हो अरे आम्हाला 1 दिवस वेळ काढा तेवढा 1 दिवस काढा काय आम्हाला चहा घ्या चहा घ्या एक घे ना त्यांना देतो सरपंच तुम्ही घ्या सर टापशाळ्यात काय तर एवढं म्हणावं ते टापशाळ चहा घे परत काय जेव्हा ठेवली काय ती काय असेल ते पेमेंट करून घ्यायला लावून घ्या त्यांच्याकडून कडवा भरून घे 400 425 2000 रुपये झाले अरे 300 रुपयाने पैसे तरी आणा 300 रुपयाने घ्या आमच्या उन्हात तुम्ही पाहिलं 300 कडवा नाही काढला अहो 300 पण असं काय गटाड्या खाणली का काय तिथे जाऊन तसं नाही सचिन बापू आता तुम्हीच आता एक तर मी याला नको म्हणून आम्हाला 300 निघे नाही कसं आता नका करू राहू करून असं नका करू. आम्हाला पुरी करून आणलं 400 रुपये तुम्ही परत उद्याला कडवा भरून घ्या काय असेल ते बघू एखाद्या दिव्यांचं तुम्ही नाही परत आली परत नको आम्हाला परत द्या. आता म्हणता तसं ते परत उद्याला काय असेल ते बघू नाही नाही सचिन भाऊ आम्हाला बोली केली आम्ही नाही लागलो आम्हाला
पुस्तक बरं आहे का? तुमचं काय असेल ते देतो, पण तेवढ्या सकाळी मला गाड्या भरून द्यायच्या. 400 रुपये आम्ही कमी घेणार नाही. तुमचं पेमेंट सगळं तुम्ही म्हणताय तसं देतोय ना, 2000 ठीक आहे. देतो, पण सकाळी गाड्या भरून द्यायच्या. ओके चालते काढू वेळ रे पैशासाठी काय असतं. हा हो, हे 2000 रुपये. तू गप केला का? तुला काय एवढं लेट मला गाडी 8 वाजता यायचा. त्या घबऱ्याचं पाहिजे बरं का व्यवस्थित. हो, ते अजून बेवडं कालवा करेन बघ. सकाळी व्यवस्थित ते आता त्याला आणणार होतो आम्ही, पण ते पिऊन पडलं. सकाळी तीन पण इकडे अजून नाही आणतो. पैसे आमच्याकडे अरे दिलेत ना आता. हे तू काय ताकद का जरा? ये मग काय आता सकाळी आलो काय करा, सकाळी 8 वाजता या, गाड्या येतील तिथं. हा या मग का. बाटली घेऊन जा तुला. चहावरनं पाणी पिलं घेऊन. भांडणं तुमची अजून काय झालं त्या भांडण? आता सारखं का भांडणं करतोय तिच्यावर पण. अरे रोज ती तशी करते म्हणून मी करतो. आम्ही मध्ये आलो तर ते हाणतं ना मला ते बाया साहेब म्हणती. कोणाचा बी नाद करा पुरा करायचा असेल पण ओढा लागेल ना. ती बी भांडणं करतील. मी आता करतोय काय? अरे पण ह्याला काहीच कळत नाही. ह्याचं जर खरं बी कळालं आणि खोटं बी कळालं. आणि माझं प्रेम आहे, या प्रेमाचं तर आता ढकलून दिलं नसतं ते तुला. काय पण ह्याचं ओढलं बी जातं वाढलं बी जातं. ह्याला जळतंय बाबा काय एक सांगायचं. लक्षात घ्या, तिचं प्रेम आहे म्हणून मी म्हणलोय का? आपण तू म्हणणार ना माझं प्रेम आहे तिच्यावर. माझं आहे म्हणलं, तिचं म्हणलंय का मी? मी काय म्हणतोय, अरे मग करायचंय तुला प्रेम. भांडून काय सुद्धा होणार नाही. आपण तुझी माफी माग आणि इथल्या इथं कट कर. ऐक, सरपंचाच्या कानावर जायच्या आधी उगाच हातपाय काढून होत्याला आपला. बरोबर, पण एक लक्षात घ्या, ऐका ना. काढाले गो दादा पण काय होते माहिती का, आम्हाला तुझ्या तुझी जागा देते तुझ्या पुढे. मला ते असे दिसायला भारी वाटतं, आवडतं. लगीन बिगीन करायचं अवघडच आहे राव. तुला काय मला राग येतो, काय करायचं? बावल्यासारखं करू नको. राग बेटा खिशातच ठेवायचं, बाहेर नाही काढायचं. आता करायचं काय नाही सांग. काय म्हणजे माफी मागती तिने बाहेर सांगायची आधी. होय ती बी गपचीप हा कालवा नगर. काय मला तर माफी मागू वाटत नाही तुला. काय बारीक बापाच होतो. अवघडच आहे राव. प्रत्येक खेळात अरे प्रेम करायचं तुला. ए बाबा ही प्रेम बी ती तर आहेच. आधी माफी माग. ही प्रेमाचा लय लांब झाला, अजून हातरून बघून पाय पसरा. गोट्यात गाय बांधायली कोणाची. अरे बाबा तू ती माफी माग, आणि जर तुला करायचं असलं लफडं काय तर कर, पण आमचं नाव काय घेऊ नको. मला नाही बोलायचंय. मला नाही बोलायचंय म्हणलं. तुझ्यावर बोलायचंय. काय बोलायचंय तुला? खरंच सॉरी माझं निवडून नाटक करतो. आता सॉरी बोलशील परत जाऊन भांडण. मला नाही काय ऐकायचं तुझं. अगं मला माफी मागायची तुझी. कसली माफी? आता माफी मागशील, उद्या परत भांडशील. मला नाही ऐकायचं. चल पूजा. तुला ऐकायचंय का? तुम्हाला बोललाय ना माझून तो बघून काय करायचंय. तुला कोणी काय बोलून मी असं करणार. तुला काय होतंय? काय राग होतोय तुला? येतोय मला, तुला कळत नाही का? तू पण भांडणं करत होत ना आधी, एवढ्या वेळा भांडणं केलीस तेव्हा तुला काय वाटलं नाही का? आता तू मला बोलत तर एवढं तुला लगेच वाईट वाटलं? तू नव्हती का भांडणं करत? तू पण करत होता भांडणं. तू सुरुवात केलीस पहिली, मी नाही केली. मी एकदा माझा विश्वास ठेवून तू बघ. कसला विश्वास ठेवू? विश्वास गेला पानिपतच्या युद्धात. ठेवू ना. आता काय तिने काय स्टॅम्प पेपर लिहून द्यायचं. दिली स्टॅम्प पेपर. दे. भांडणं करताय का तुम्ही? काय नको काय पड, सुर बाजूला. ठेवू ना एकदा मी विश्वास. माफी मागतो. ए उठ. बाया साहेब त्यांना काय माहित झालं नाही पाहिजे. माफी मागायला म्हणजे तुम्हाला फक्त भैया साहेबांचं पडलंय. देवदेवाच्या घरी गेला आणि तुम्ही काय एवढं ताणून धरले. अरे घे की मिटून आता. तू पण भांडणं केलीस ना, मी नाही सुरुवात, तू सुरुवात केली. तुझ्या कोणती झाली? तुझ्याकडून पण झाली ना. चल ना आपण नवीन सुरुवात करू. जाऊ दे. आहे का हो का, तुम्ही काय भांडू नका. फक्त आता जी काय झालंय ती झालंय. गंगेला मिळालंय आता मैत्री करा. बरोबर नवीन सुरुवात करू आपण. फक्त काय झालं गेलं काय सांगू नका तुम्ही बाया साहेबाला बी. आमच्या याला गोडा लागेल तिकडे पटांगण होईल आमचं. आम्ही तुम्हाला घरातच घ्यायची नाही. मग ह्यांचं बातुकलीचं खेळ होईल पण आपण पटांगण होईल तिकडे. होय एवढं काय नाही. कर ना, कर ना. माझ्यापेक्षा तुलाच गाई आहे जास्त. कर ना. किती तुझी माफी मागते. लय बी नका ताणून रबर नाही तर बसून चटका हाताला मग. हा बरोबर आहे. कोणाच्या बसेल, माझ्या का तुझ्या? आता आमच्या तिघाच्या ह्या तुमच्या काय तुम्ही राहसान घरी बांगल्यात झोपसान. मग काय तर कर ना मैत्री. तर
गॅरंटी कोण घेणार आहे ती? मी घेतो घ्या. आम्ही तिघं बी बघा. हो घेणार. हा हाय टपसाळ्या. तर परत जर भांडणं झाली तर मी तर जाईल तुम्हाला पकडणार. हो पकडा. नक्की. नक्की. काय सोनं लागलं काय एवढं? आता कुठं गाडी आली तर तिसरीकडे. अरे बघा आता काय एवढं समजून माझं सांगितलं तरी लास्ट. एवढीच वेळ. हा, एवढं नवीन सुरुवात. बरं, हात किती घट्ट धरशील? सोड की. सोड की लाका. म्हटलं की आता नव्याने सुरुवात. अवघड आहे. चल. काय गं, तुलाच लई होती हाऊस होती. अगं, असू दे गं, किती बरं मी काय म्हणतोय ते आपण अंजनगावला फिरायला चाललोय पुरीला बी घेऊन जाऊ की. काय करायला? काय झालं? बोल की तू. अगं अंजन चाललं येते का? कशाला फिरायला चाललोय. जायचं का? आता एवढ्या दिवस भांडणच केल्यात. आता नव्या दिवसाची नवी सुरुवात करू. जाऊ मस्त फिरायला करतो. हो लय भारी राव. जाऊ जाऊ जाऊ. चला सगळीच जाऊ. उजळून तिकडे उजळत. चल की जाऊया. चालेल ठीक आहे. हा, या आम्ही. आलो तर आम्ही कपडे बिपडे बदलून आंघोळी करून मस्त फ्रेश मध्ये या बरं का नक्की या. हो. आता बांगड्या आणायला जायचं आहे बरं. मग आता काय करतोय काय माहिती. मग काय करू आता आपण दिवड्याला फोन करू. करू का मग? करू. आता मी लावतो रंग. लावतो मी. होय आयला ते बघ बरं मग काय म्हणतोय तेवढी आधी दिवड्याला जायचं लावतो. होतं ना आपलं काय झालं चालतं बघ तू लावतो फोन त्याला. स्पीकरवर टाकतो त्याला बघ काय म्हणतो. बघ बरं हॅलो. हा दिवड्या कुठे आहे रे? हाय जरा इकडे कर. अरे चल ना आपल्याला जायचं नाही अंजनडोला. ए नका बाबा ते तुमचं तुम्ही बघा तिकडे तुम्ही जाऊ. ए कारला का आला का त्या बाया साहेबांना बघितले तो राडा होईन. येडे काय नसतो बाय साहेब म्हणत चल तू होय बाबा ते लय मारून बाबा गवलं गवलं म्हणजे आधी एवढं बेत असतं तू कुठे बाय साहेबांना काय अरे ऐक ना धरून आपल्या. ऐक ना. अरे अरे शकल्याला बी फोन लावला होता तर शकल्या बोलला की मग आम्ही बरं बांगड्या आणायला चाललो मी नाही येणार. आणि तू ते शकल्याचं मला काय सांग ना तुमचं तुम्ही तिकडे बघा. असली दुस्तीवर आपली. कारला का तेवढ्या तू तरी ये केला का नाही बाबा नाही बाबा मी नाही येऊ शकतो. ठेव बाबा मला जर आताच बे वाटायला लागली. बरं चालतंय जातो मग असं एवढं कसं बेत होय काय भेटतंय त्या बाय साहेबाला हा तुमचं तुम्ही जाऊ कडे मी नाही येत. मी चालतंय ठेव ठेव. मग कसं जायचं जायचं आपण जाऊ काय. चल. तर आपण आयडिया काय करू हा. त्यांना सांगू की देवडे गेला राणा दारी धरायला बर आणि शकल्या आम्ही बर गेला बांगड्या आणायला. तसं झालं. तसंच करू. चल मग काय मग पर्याय मग काय येला जात नाही काय. काय, किती वेळ लागला? झाला उशीर जरा. एवढा वेळ? हा मग काय. आणि टपसाळ्यात आहे आणि हे दिवड्या कुठे आहे? दिवड्या शकल्या शकल्या गेला करमळ्याला माल भराय बांगड्याचा आणि दिवड्या मला दारी धरायची ते घरची लागली वैतागायचं. मग कशाला प्लॅन केला यायचा? आता मग तुम्ही पुढे आलता ऑलरेडी त्यामुळे मला चला होता ती गेली दोघं जण तर आम्ही दोघं जण आलो. काय मजा येते चौकात. बरं चला. चला असू द्या आता आलोय ना आपलं काय राहायचं का मंदिराची जरा जड झाली ना. बरोबर पुरातन आहे काय तुला इतिहास माहिती घेतला? नाही माहिती. अगं इथं अर्जुनाने बांध मारला होता आणि तो बांध असं पुढे एक डह आहे त्या डहामध्ये पडला होता तर तिथलं अजून पाणी आटत नाही त्यामुळे ह्या गावाचं नाव अंजनडव असं पडलंय. हा त्याच्यामुळे पडले हा तेच. किती सालचं असतं बरं मंदिर तरी अंदाज? होय का? बऱ्याच कसं वाटलं मग अंजनडव गाव? छान आहे. लय पोरं कुठे गेली काय माहिती. तपसळ्या पूजा कुठे गेली? कार्टी काय माहिती कुठे गेली ती. काही खायला पण नाही आणले. हे आणायचं नाही काहीतरी येताना. मग तुम्ही दोघे जण पुढे आले तर घ्यायचं का नाही? आम्हाला उशीर झाला. मला वाटतं तुम्ही आणताल. कुठला आम्हाला उशीर झाला त्यामुळे आम्ही आलो फास्ट. ती दोघं जण बी नव्हती त्यामुळं लक्षात बी राहील नाही. मी गावात आले तर एडपटातच करत असतो तर होतो सवय तशी आम्हाला. नुसतं भांडणं करत होतास. किती भांडणं केलीस? लय भांडणं झाले आपल्याला काय. पण जाऊन दुसतीला कुठून तरी सुरुवात झाली ही बरं झालं. नशीब लवकर हा डोक्यात तीच डूब ना. पिटली. तुझ्या पिटली ती बरं झालं. मला घाबरलास म्हणून डूब पिटली.
नाही भैया साहेबाला घाबरतो बरं थोडं थोडं, तसंच असं काहीतरी काय असेल नाही, मला वाटते. थोडी भीती वाटते जा आम्हाला. आणि काय रे तुमच्या रानात कसं काय धुंदळ काढायला आलतात आमच्या? त्या बबरूने आणलं होतं, पुस्तकाला पैसे नव्हतं, तुला माहिती ना किती अडचणी आमचं. बरं तू कसं काय आलं त्या दिवशी रानात? काय नाही भैया पण नव्हते, पप्पा पण नव्हते. म्हणलं चला रानात गडी लावलेत कामाला, बघून ये काय चाललंय काय नाही. तेवढं तुम्ही दिसलात. त्यामुळे आमची वाट लावली त्या दिवशी. तुम्ही दिसलात मग श्रीला म्हणलं पूजाला चला आपण आता ह्यांची चेष्टाच करते म्हणून तुला मुद्दाम पाणी बिनायला लावलं तर मुद्दाम विहिरीकडे नेलं. पण माझ्या पायाला लागलं तुला माहिती का? मला काय स्वप्न पडलं होतं. तो ढकलून सगळं पायाला हे लागलं. पण बरं तुला पोहता येत होतं म्हणून बरं झालं. आणि मला जर पोहा येत नसतं तर तू काय केलं असतं? काय केलं असतं? मला येतं पोहायला, मी वाचवलं असतं. होतीच पोरं. हा पोरं आली पार ही झालं सगळं वर निघलं. मी बोलवलं असतं त्यांना मग नाही मी टाकले असते एवढी काढलं असतं वर. तेवढं काय त्यात काढलं असतं. पण एवढा तरी तू काही येडपाट नाहीच मला माहित आहे. पोहाय तर म्हणलं येतच असेल. तुला कसं काय कळलं मी येडपाट नाही? गावच्या पोरांना पोहायला येत नाही असं कधी होईल का? बरं जाऊन दे आता, सुरुवात तर आपली चांगली झाली त्यामुळे आता मागचा विषय सोडूनच दे सगळा. तू दे सोडून आता. बरं मी देतो सोडून, सारखंच मी देतो सोडून मी सुरुवात करतो म्हणतो. चालतं. कुठे गेली ती पूजा वगैरे? ए तपसाळ्या तपसाळ्या काय येण्यात कुठे गेलेत काय माहिती. फोन कर की कुठे नाही फोन लावतो. ए अरे टपसाळ्या चल ना. अरे काव्याचा बाह्या पुन्हा ते जर काय काढल्या पिळा तर चुपी बिपी ना आपल्याला. चल लवकर ये लवकर. एवढं घाबरताय? घाबरावं लागतं, सरपंच आहे ती. तुला माहिती ना कसं पायाखाली कसं बसवतात माहिती ना तुला? भाऊ गुणाच आहे. भाव वाटला तर फोटो बसवतात आम्हाला माहिती ना. खुर्ची चिट्टी बसते आणि पायाखाली बसतोय त्यामुळे बेहावच लागतं. तुझ्या बरोबर सुद्धा बेहाव वाटतं बोलायचं का बाबा. मग आता कशाला बोलतोय? कशाला इथं घेऊन आला? आता कोण नाही म्हणून बोलतोय इथं. बरं चला भैया साहेबांना कळलं तर चला 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 घे. कुठे फिरताय का? ए टपसाला कुठे गेलता रे? मग तुला सांगा येत नव्हतं काय आम्हाला? मग यांना कळत नाही काय नाही. झाडाखाली बसली म्हणून मी. चला चला चला. आता काय राहिलंय का? झालं ना? मग काय काय काम आहे रे? अगं तुझ्याकडे काम आहे पण कोणाला सांगणार नाही ना? कशाचं? हा एक काम सांगणार नाही आधी. बरं सांग. नक्की ना कुणाला सांगणार नाही ना? बरं सांग तरी सांग. अगं मला काव्याला आवडते. काव्य तुला आवडती? हो आवडते. हो तुला आवडती? खरंच आवडते. तर पण तिच्या मनात नाही ना तुझ्यावर प्रेम? ते असू नको पण तू विचारते का? मी भयालाच ना सांगेन. अगं तुझ्या पाया पडतो बाय. तसं पाया बिया पडू नको तसं. तू नाव पिऊन सांगू नको कोण मार खायला होती. तू विचारतील का सांग? नाही तसं काय करू नको. बघू मी तुला सांगते परत. बघ बर का? हा तू नाव पिऊ कोणाला सांगू नको. नाही सांगत बाबा. चल मग सांगते तुला. चालतंय. पाणी कमी झाले ना? चला लवकर घरी जायला उशीर होईल. लवकर चला. चला की तुम्ही. आला बटकी. अरे कुठे गेला ती कुतमीर त्याला आणायला लावली ते अजून येतंय. भाकरी बी राहिल्यात ना का? ए दलिंदर एवढा उशीर असतो होय? ए दगड ते आणले किती गोळा केले केले तू ये. कोथमीर ती हो का आणली मी कोथमीर इथं. हा ये. त्या तांदळाला घाल केला का जाळ? मी कांदा चिरतो. कांदा कोथिंबीर इकडे. कोथिंबीर इकडे. मी कांदा कोथिंबीर आणि चाकू इकडे. चाकू दे माझ्या. अर्ध्या निर्देश ठुली तिथं चुरून ती की कोथिंबीर ती की प्लेट ती पिशवी बी दे इकडे. ए तेल सांडत. तेल नाही सांडत. ओय उचल उचल तेल सांडत. तेल 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 नीट ठेवू नाही तिथं तेल वाचताना आता तेल सांडतं होय. एवढं हाय बा. कोणाला शकल्या जाय काय म्हणते? हॅलो बोलो त्याला इकडे बोलो. दलिंद्र टापसळ्या काम चुकवते. एवढं म्हणावं तरी ठेव वाद झाली एवढं तरी ठेव कोथिंबीर बी ठेव तिकडे. तिला जाळ घाल जाळ घाल.
चाकदाळ लगेच पेटते रे पण ती काटके काय ओल्याची काय कुठून आणलं शकल्याचा डॉक्टर रे काय माहिती हा शकल्या नाही येत बर बर का काय झालं यायला कुठं गेलं कुठं आता तुला भाभी येऊन देत नाही आपल्याकडे आता कोण भाभी त्याला लागते म्हणजे आम्ही लय रे हा आम्ही लय ते हा मग काय ती आपल्याला ही समज ती बघायची शिल्लक बघ एखादा मनी खाऊन बघ अरे मी हाय की खायला मग खा बघ बघ भाकरीचं ठेव की ए बघ रे तिकडे भाकरीचं ठेव ए इकडून जरा जा तेल टाका थोडं हे करा मसाला टाका थोडा तिकडे हा एकदा बघ केला का काय बघू म्हणजे माझा मोबाईल पडायचा नाही पडन पडन तुझा मोबाईल शिजायचा त्याच्यात माहिती हो तसं होईल ना कांदा जरा काय करायचं का अजून आणि कर की कांदा काप खोबरं हरी. तर खोबऱ्याचं बघ खोबरं कापलंय का खिसून आणलंय घर खिसून आणलंय बाबा म्हातारीने दिले खिसून बाबात कर नका रे बाबा नो मटण शिजायचं म्हणजे मड्याला राखण बसल्यासारखं मला कसं खोबऱ्याचं खिस बी आले तर बघा खाऊन बघा एक जणांनी पुरण पुरण हा देऊ का हा ते आधी बर त्याच्या दिगी थोडा मोठा टाक जरा पाण्यात गागर गिरी इकडे अलीकडे काय भरायला लागले करता तुम्ही लगा हे ते गागर घे इकडे कर घे नाही इकडे थांब जरा पाणी दे शिजलंय का शिजलंय बरं का खाऊन बघितल्याशिवाय कळायचं नाही आले भात कधी हे तांदूळ कधी टाकायचे आधी तांदूळ पाणीत गरम नाही झालं तर तांदूळ का टाक झाले का बरं एक नंबर राहिला झाले ना हा आल्या का मग गावातल्या केले होतं ना का बस आहे पाणी टाक नको पुन्हा पाणी पुरायचं नाही एक तर विहीर लांब येत हिरीत पडतंय बरं हे पुरा पुरा पडत राहिले ना बोलायचं तुला काय बोललं की काय लागेल गं? तर तू काय बी बोलतोय काय बोलतोय का चटलू घे बरं खातो तू त्याला खाऊ दे एकट्याला तांदळाला जरा जाळ घाल घालतो हो आम्हाला जाळणीत लागलेलं नाही मटण कुठनं जीवरवर आणलं काय करमळ्याला गेलता जीवरला गेलता काय माहिती ए बघी बसत काय नाव काढत असतो तुला तसंच पाहिजे चोऱ्या करायला पुढून पुन्हा होतोय मटण जीवरून आणून करमळ्यावर अरे मला माहिती चोरीचं मटण आहे पण तू दाल तू जीवरवर हाणून घे ना तुमच्या पण नाही घे बरं एकदा हाणून घे आयला रे घे एकदा हाणून तिला पण. ती खालची ती पकोबाई ती त्यांना मना जीवरवर आणलं मटण आलं सांगशील कोंबड्या चोरल्यात तुला का गबासाला का तुम्ही नाही तर लय बेकार होई ना तुम्हाला वाटते मजा पण तिघी पलीकडचं लाकूड बारकी घे जरा थोडं मीठ टाक काय मी बायको बिको आहे तुझी लावतोय घे बाबा काय वाकायला तुझं काय रे आमच्याला धीर कमी होईल जरा तुम्ही तिथं द्यायचं नाही आता त्याला रस्त्यावर ठेवा मी तुमचं नाव सांगत असतो कोणाला तरी अरे नीट मला कळत काय ताप देताय बकर मला उगा आता मोड नाही बाबा तू खायला जायचं जा तर सगळा इजलाय लागा हे लावला का नीट शिजले का बघ ए बघ रे तिकडे बघ ना खाऊन शिजलंय का खाल्लंय की थोडं जाळ घालताना कुठे यार पडलं तुझ्या नादात मला जाळ घालताना कुठे गेला होता आला की खायला अरे अरे पडेल ए सगळं वाकडं होईल चौकी तर का नाही गप रे काय काम केलं तर तुम्ही काय सगळं इथून टाकला का तुम्ही तुझं पाणी आणलं. मी कुठं आणूस तर पाणी आणजा पळ तू काय नुसते लाकडं आणले चार आम्हाला नादे लावाय काय दुर्बिणी गाणं जाळ काय करतोय तो इथून टाकलं सगळं पाणी आणलंय सगळं शिजवलंय पाणी आणजा पळ तुझा पाणी घेऊन येतो जा ए येतो लवकर पाणी नीट नीट झालं पाहिजे तू जा रे जा जा बाबा तू मी काय म्हणतो गेलंय तर आपण घ्यायचं खाऊन खाऊन हो हा? चालतंय की तुम्हाला दम नाही निघला अरे जरा खाल्लं ना? ही चालतं रे अरे बाप खाई. अरे काय बका सर मरायला लागला होता एवढा मला ठुला का नाही राय की बाठ आहे की त्याच्यात तुला आणतो की मला मारलं उपाशी